मी API महादेव डाकणे, दिंडोरी पोलीस स्टेशन, बीड पोलीस अधीक्षक श्रीमान नवनीत कावत साहेब यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी काम करत असताना बीड जिल्ह्यातील सद्यस्थितीमध्ये जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा देताना एवढंच सांगेल की मागील 1.5 ते 2 वर्षामध्ये बीड जिल्ह्यामध्ये काही घडामोडी घडलेल्या आहेत. त्या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर जे जातीय समीकरण बीड जिल्ह्यामध्ये घडत आहे आणि त्यातून काही जे वादविवाद संवाद होत आहेत, त्यामध्ये लोकांनी या दिवाळीच्या माध्यमातून एकत्र यावं आणि झालं गेलं विसरून यावेळेला आपली दिवाळी सगळ्यांनी चांगल्या पद्धतीने साजरी करावी. त्यासोबतच मागील काही कालावधीमध्ये बीड जिल्ह्यामध्ये जी अतिवृष्टी झाली आणि शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं, त्या धर्तीवर सर्व नागरिकांना आणि व्यापारी वर्गांना किंवा नोकरदार वर्गांना एकच आवाहन करील की जे आपले शेतकरी बांधव आहेत आणि ज्यांना आपल्याला मदत करता येण्यासारखी आहे, त्या सर्व शेतकरी बांधवांना आपण जेवढी होईल त्या पद्धतीने मदत करावी. त्यासोबतच आपल्या परिसरामध्ये आपल्या आजूबाजूला राहणाऱ्या लोकांसोबत गुण्यागोविंदाने राहावे. कोणत्याही पद्धतीने आपसामध्ये मतभेद मनभेद ठेवू नयेत आणि कुठल्याही कारणावरून समझोत्याने आपले जे लहान सहान प्रश्न असतील ते सोडवावेत. ज्या ठिकाणी आमची पोलिसांची मदत लागल त्या ठिकाणी आमची मदत मागावी. आम्ही त्या ठिकाणी त्यांचं सर्वांचं चांगल्या पद्धतीने काउन्सिलिंग करू आणि जेणेकरून की आपले नित्याचे कामं सोडून आपण कोर्ट कचेरीच्या कामामध्ये जाण्यापेक्षा सामोपचाराने आपले प्रश्न मिटवावेत आणि सहचार्याने आपण या ठिकाणी नांदावं आणि आपली ही दिवाळी खूप चांगल्या पद्धतीने साजरी व्हावी अशी बीड पोलिसाच्या वतीने आणि दिंडोरी पोलिसाच्या वतीने मी सर्व नागरिकांना शुभेच्छा देतो. धन्यवाद.